सोलापूरमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या 12 बांगलादेशींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। भारतात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या 12 बांगलादेशींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे। एमआयडीसी रोड सोलापूर या भागात 5 मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना मिळून आले। नसीर सरकार मोहम्मद बंदी उज्जमान वय वर्ष 22 राहणार ग्राम तैगोरिया भाग राजशाही जिल्हा नाटोर बांगलादेश। मोहम्मद नजीर उल्ला इस्लाम वय वर्ष 30 राहणार कौदमपल्ली जिल्हा भोगूर बांगलादेश। मोहम्मद मिजानुर रोहमन वय वर्ष 26 बांगलादेश। बाबू मिया सुलतान वय वर्ष 25 कोदलपूर गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश। रफीक शहीद मोडल वय वर्ष 31 राहणार ढाका बांगलादेश। मोहम्मद रहुल आमीन खलील फोराजी वय वर्ष 33 राहणार परगना पश्चिम बंगाल रावगा बांगलादेश। इम्रान नूर आलम हुसेन वय वर्ष 27 राहणार कोंदलपूर गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश। मोहम्मद हजरत अली पोलाश वय वर्ष 31 राहणार ग्राम काजीबारा जिल्हा बोगुरगा राजशाही बांगलादेश। मोहम्मद हजरत अली पोलाश वय वर्ष 31 राहणार बांगलादेश। मोहम्मद सोहेल जावेद अल्ली सरदार राहणार ढाका बांगलादेश। अलाल नूर इस्लाम मिया वय वर्ष 35 राहणार नॉर्थ परगना पश्चिम बंगाल। मोहम्मद अलीमीन हनीफ बेफिरी वय वर्ष 29 राहणार नॉर्थ परगना बांगलादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावं आहेत। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी कागदपत्राशिवाय तसंच भारत बांगलादेश सीमेवरील नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना हे मिळून आले म्हणून आरोपींविरोधात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे। सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने डीसीपी श्री कबाडे, एसीपी श्री पोमन आणि पीएच श्री वाघमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसीत एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असा बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथं रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। सर्व जे एमआयडीसीचे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत। आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजगारी आपण दिलेल्या आहेत ते सर्वांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या। सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण ते जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे। या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात या इसमांना कोणी वास्तव्यास ठेवलं होतं याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करतायत।